आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेचं व्हिजन वरळी कार्यक्रम पार पडणार आहे। 21 तारखेला या कार्यक्रमाची सुरुवात होणार आणि आपण पाहतोय की त्यासाठी एक भला मोठा स्टेज सुद्धा उभारण्यात आलेला आहे। शिवाय वरळीकरांना इथे बसण्यासाठी व्यवस्था सुद्धा करण्यात येत आहे। मात्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनसेकडून वरळी विधानसभेमध्ये विधानसभेची तयारी करण्यात येते आहे अशी देखील चर्चा जी आहे ते रंगू लागलेली आहे। हा कार्यक्रम नेमका कसा असणार आणि कोणतं व्हिजन घेऊन मनसे वरळीच्या या मतदारसंघामध्ये उतरते आहे हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे आहेत। व्हिजन वरळी कार्यक्रमाची उत्सुकता सगळ्यांना आहे। मनसेकडून कुठला हा प्रयोग राबवला जातो आणि काय या कार्यक्रमामधून साध्य होणार आहे, कारण स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। नाही, असं आहे की गेले 3-3.5 महिने आम्ही सातत्याने लोकांना भेटतोय, लोकांशी बोलतोय, घरोघरी जातोय, मत मागायला नाही मत जाणून घ्यायला। या कॅम्पेनमधनं आम्ही लोकांना भेटलोय बऱ्याचदा। तर बऱ्याच लोकांनी त्यांच्या काही तक्रारी, त्यांच्या समस्या, त्यांच्या अडीअडचणी या आमच्याशी शेअर केल्या, आमच्याशी बोललो। तर त्यातनं असा विचार केला की आपण तक्रार तर ऐकल्या, समस्या तर ऐकल्या, की ह्याला सोल्युशन्स काय असू शकतात, प्रॉबेबल सोल्युशन्स काय असू शकतात, कशा प्रकारे या अडचणी सोडवता येऊ शकतात, काय बदल केले तर या गोष्टी होऊ शकतात, याचा एक सारासार विचार करून एक त्याची सोल्युशन्स देण्याचा, म्हणजे समस्या आणि त्याची सोल्युशन्स या दोन्ही गोष्टी देण्याचा प्रयत्न या व्हिजन वरळीच्या माध्यमातून आम्ही करतोय। आणि त्याच्यासाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे। त्याच्यामध्ये असा आमचा काही दावा नाही की 100% आम्ही बरोबरच असू किंवा बरोबरच सगळं असेल। आम्ही लोकांना विनंती केली आहे की लोकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं, त्यांच्या याच्यामध्ये अजून काय सुधारणा करता येऊ शकत असतील तर त्याच्या संदर्भात त्यांनी सांगावं। एक इंटरॅक्शन सेक्शन पण असणार आहे तिथे लोक त्यांच्या सूचना देऊ शकतात। अजून काही समस्या ज्या आमच्याकडनं मांडायच्या राहून गेल्या असतील त्या मांडू शकतात, त्याचे सोल्युशन्स देऊ शकतात। अशा प्रकारचा हा व्हिजन वरळीचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे। संदीपजी, व्हिजन वरळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या काही घडामोडी मागच्या काही दिवसापासून पाहतो किंवा मनसेकडून जे अधिकृत पोस्टर सुद्धा जारी करण्यात आले त्याच्या बॅकग्राऊंडला तुमचा फोटो दिसतोय। या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजसाहेब तुम्हाला उमेदवार म्हणून वरळीकरांना उमेदवार कोण असेल, काय असेल याचा निर्णय राजसाहेब घेतील आणि योग्य वेळी घेतील। या मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे आहेत। मागच्या वेळेला त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनसेने आपला उमेदवार दिलेला नव्हता आणि कुठेतरी पाठिंब्याची भूमिका दर्शवलेली होती। यावेळी मनसे वरळी विधानसभेच्या रणांगणात उतरणार असं काहीसं चित्र दिसतं आहे। वरळीकरांची नेमक्या समस्या काय आहेत आणि त्याच्यावरती सोल्युशन कशा पद्धतीचं असणार आहे, व्हिजन वरळीच्या कार्यक्रमामधून आणखी कुठले मुद्दे पाहायला मिळणार? नाही, असं आहे की वरळीमध्ये आपण जर बघितलं असेल तर वर्षानुवर्षे रखडलेले SRAचे प्रकल्प आहेत। आज वरळी कोळीवाड्याचा विकास झालेला नाही आहे। खाजगी शाळांचे विषय आहेत, पार्किंगची समस्या आहेत, इथल्या बेरोजगारांचा प्रश्न, अशा अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत। त्या सगळ्याबद्दलचं भाष्य या व्हिजन वरळी या कार्यक्रमात होईल। या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही म्हणालात की हे व्यासपीठ सगळ्यांसाठी खुलं आहे, सर्वपक्षीय लोकांसाठी खुलं आहे। स्थानिक आमदारांना आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत असणारे जे आणखी 2 आमदार आहेत त्यांना सुद्धा या कार्यक्रमाला निमंत्रण देणार? हो, निश्चित आम्ही निमंत्रण त्यांना देऊ आणि आमची तर विनंती सर्वपक्षीय लोकांना, आम्ही सर्वपक्षीय लोकांना आमंत्रण देऊ। आणि आमचं म्हणणं आहे की जेव्हा लोकांच्या विकासाचा विषय येतो तेव्हा पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। मनसे नेते संतोष धुरी सुद्धा आपल्यासोबत आहेत। संतोषजी, वरळी विधानसभेमध्ये तुम्ही अनेक गेल्या वर्षापासून काम करता आहात। व्हिजन वरळीच्या माध्यमातून वरळीकरांना नेमकं काय साध्य होईल, कारण स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित असणार आहेत। कोणते प्रामुख्याने मुद्दे या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळणार आहेत? जसं संदीपजींनी सांगितलं की आम्ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे घरोघरी आम्ही वरळी विधानसभेमध्ये फिरतोय। लोकांच्या समस्या भरपूर आहेत वरळी विधानसभेमध्ये आणि त्या समस्यांचं निवारण कसं करायचं याकरता आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे। आगळा वेगळा कार्यक्रम आहे आणि संदीपजींनी जसं सांगितलं आहे की सगळ्याच लोकांना, म्हणजे सगळ्या पक्षांना, सगळ्या मंडळांना, सगळ्या अधिकाऱ्यांना, सगळ्यांना आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे आणि या कार्यक्रमाकरता, कारण हा आगळा वेगळा एक कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये आम्ही याच्यामधलं ज्या समस्या त्यांचं निवारण करण्याचा आम्ही एक छोटा प्रयत्न करतो आहोत। त्याच्यामध्ये जर त्यांच्या काही सूचना असतील किंवा काही अजून त्याच्यामध्ये समस्या असतील तर त्याही त्यांनी सांगाव्यात असा आमचा प्रयत्न आहे। तर आपण पाहतो की मनसेच्या व्हिजन वरळी कार्यक्रमाची तयारी आपण पाहतो आहोत। स्टेज उभारण्यात आलेला आहे, शिवाय एक मोठा टेंट सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे जिथे वरळीकर येऊन बसणार आहेत। त्यांनी प्रत्येकाच्या समस्या सांगाव्यात, त्यानंतर सोल्युशन कशा पद्धतीचे असतील हे सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। शिवाय सर्वपक्षीय लोकांना या कार्यक्रमाला निमंत्रण असणार आहे अशी माहिती सुद्धा स्वतः मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिलेली आहे। मात्र आता मनसेच्या सगळ्या घडामोडी पाहता वरळी विधानसभेमध्ये मनसेकडून उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे। कदाचित या कार्यक्रमाच्या
माध्यमातून उमेदवाराची घोषणा सुद्धा दिली जाऊ शकते। मात्र या कार्यक्रमामध्ये लोकांनी यावं, वरळीकरांनी यावं, आपल्या समस्या सांगाव्यात आणि वेगवेगळ्या समस्यांवरती चर्चा करून त्यावरती उपाययोजना नेमका कशा पद्धतीने करता येतील हे साध्य करण्याचा हा एक प्रामाणिक हेतू आहे असे देखील मनसेच्या वतीनं सांगण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।